नमस्कार, मी प्रणिता बोरसे. समृद्ध महाराष्ट्राच्या या आपल्या भागात आपलं स्वागत. राज्य सरकारनं राज्याच्या प्रगतीच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आणि त्याला अनुषंगून घेतलेल्या निर्णयावर नजर टाकणार आहोत आजच्या या भागात. चला पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. कर हस्तांतरणाच्या नव्या सूत्रामुळे महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये असेल. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारं एक दमदार पाऊल आहे. आपण जर बघितलं तर विविध क्षेत्रांना पुढचे काही वर्ष दिशा, गती आणि निधी तिन्ही गोष्टी देण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली. या पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश त्यांनी MSRDC त्याचप्रमाणे पोलिसांना दिलेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केलं. यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी खासदार श्रीनिवास पाटील आदी उपस्थित होते. वंदे मातरम या देशभक्तीपर गीताच्या 150 वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026 मध्ये देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून तब्बल 6,600 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार असून या कार्यक्रमाचा समारोप कोची येथे होणार आहे. वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026 ची वैशिष्ट्य किनारी आणि सागरी सुरक्षेबाबत जनजागृती, राष्ट्रीय एकात्मता, शारीरिक क्षमता, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणं. या मोहिमेत 50% महिला सहभागी होणार आहेत. सामाजिक सहभागाच्या माध्यमातून 52 किनारी गावांना तटप्रहरी म्हणून दत्तक घेतलं जाईल. किनारी गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग, वैद्यकीय सेवा, खुली व्यायामशाळा, क्रीडा सुविधा तसेच तस्करी आणि बेकायदेशीर घुसखोरी रोखण्याबाबत जनजागृती केली जाते. वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या पल्स या वैद्यकीय परिषदेचं आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे 27 आणि 28 मार्च 2026 रोजी करण्यात येणार आहे. या परिषदेत देशातून आणि जगभरातून वैद्यक क्षेत्रातील 2,900 पेक्षा जास्त तज्ज्ञ, अभ्यासक आणि मान्यवर सहभागी होणार आहेत. पल्स वैद्यकीय परिषदेचे भव्य दिव्य आयोजन करून परिषदेच्या माध्यमातून वेलनेस उपचारांचा वैद्यकीय पर्यटनातील महाराष्ट्र ब्रँड निर्माण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी परिषद आयोजनाच्या आढावा बैठकीत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅनडा इन्फ्रास्ट्रक्चर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सेबास्टियन यांच्याशी वर्षा निवासस्थान येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधलाय. महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी कॅनडा उत्सुक आहे. कॅनेडियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेच्या सहभागातून गृहनिर्माण आणि पायाभूत क्षेत्रातील 2 महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीद्वारे या सहकार्याची सुरुवात केली जाईल. कॅनडाच्या वित्तीय आणि तांत्रिक सहकार्यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत विकासाला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांच्या समाधी मंदिरात श्री विग्रह मूर्ती स्थापन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. समारंभाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, परमपूजनीय जुना पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी, राम जन्मभूमी मंदिर न्यासाचे स्वामी गोविंददेव गिरीजी आदी उपस्थित होते. श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी यांनी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक म्हणून कार्य केलंय. म्हणूनच आज नव्या पिढीसमोर भारतीय संस्कृतीची महानता टिकून आहे. त्यांच्या समाधी मंदिरामुळे भावी पिढ्यांसाठी एक प्रेरणास्थळ निर्माण झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कडून 6 ते 8 फेब्रुवारी 2026 दरम्यान ॲडव्हान्टेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या वर्षीच्या महोत्सवाची थीम विकासाला सक्षम करणं ही होती. ॲडव्हान्टेज विदर्भ अंतर्गत 350हून अधिक स्टॉल्स असलेले एक भव्य औद्योगिक प्रदर्शन आयोजित केलं गेलं, ज्यामध्ये 100 MSME स्टॉल्स आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणारे 40 जिल्हास्तरीय स्टॉल्स होते.
पहिल्यांदाच विदर्भात मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय सहभाग दिसून आला, ज्यामध्ये रशिया, चीन, ब्राझील, इजिप्त, उरुग्वे, नायजेरिया, झांबियासह सुमारे 20 देशांचे राजदूत आणि व्यापार प्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती. समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या या भागात एवढंच. पुन्हा भेटूयात नवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमात. तूर्त एवढंच.